ख्रिसमससाठी पटकन डोनट केक कसा करायचा, याच्यामध्ये नाही अंड्याचा वापर करायचा ना कोणता मैद्याचा वापर करायचा. अतिशय सुंदर असा हा केक होतो आणि झटपट होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही. याच्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अतिशय जाळीदार आणि सॉफ्ट असा हा आपला डोनट केक झालेला आहे. नक्की तुम्ही करून बघा आणि त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आता इथे मी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी साखर घेतली. त्याच्यामध्येच आपल्याला विलायची टाकायची आहे आणि बारीक पिसून घ्यायचं आहे. पाववाटी इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे. पाववाटी तेल घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर टाकायची आहे, जी आता आपण बारीक केली होती ना, तीच अर्धी वाटी. अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट नको, फ्रेश दही घ्या. आणि 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. एकाच मापाने आपल्याला सगळं घ्यायचं आहे. नंतर अर्धी वाटीच्या थोडं जास्त दूध घ्यायचं आपल्याला, म्हणजे पाऊण वाटी आपण दूध घ्यायचं आणि सगळं आपल्याला मिक्सरवर मस्त गरगर असं फिरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, सगळे साहित्य आपले एकत्र होईल, म्हणून आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. कारण आपण रव्याचा वापर केला आहे ना, म्हणून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत काय करायचं, आपल्याला डब्याला तेल लावून घ्यायचं. ज्यामध्ये तुम्ही केक करत असाल त्यामध्ये थोडं तेल लावायचं आणि त्याच्याच मापाने आपल्याला बटर पेपर ठेवायचा. बटर पेपर नसेल तर थोडा आपण त्यामध्ये मैदा लावायचा. आता 10 मिनटं आपले झालेले आहे. 10 मिनटानंतर बघायचं, जर घट्ट वाटत असेल खूपच तर किंचित तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकू शकता. पण आपलं परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे. आता त्याचे मी 2 भाग करणार आहे. अर्धा बॅटर दुसऱ्या बाउलमध्ये आणि अर्धा बॅटर त्याच बाउलमध्ये ठेवणार आहे. आता दोन्ही आपले वेगवेगळे बॅटर झालेले आहे. पण एका बॅटरमध्ये मी कोको पावडर टाकणार आहे. इथे कोको पावडर मी 2 चम्मच घेणार आहे आणि त्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. आता इथे मात्र थोडंसं आपल्याला घट्ट वाटत असेल तर 1 चम्मच तुम्ही त्याच्यामध्ये परत 1 चम्मच दूध टाकू शकता. आणि दुसरं बॅटरसुद्धा आपल्याला त्यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे, पण त्याच्यामध्ये मी टुटी फ्रुटी टाकणार आहे. आता याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आणि यामध्ये सुद्धा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. अगदी थोडा बेकिंग सोडा टाकायचा, जास्त टाकायचा नाही, नाहीतर तुम्ही इनोचा सुद्धा वापर करू शकता. आता एका याच्यामध्ये मी टुटी फ्रुटी टाकलेले आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी तसंच राहू देणार आहे. मध्यात काय करायचं, आपल्याला ग्लास ठेवायचा आहे. त्या डब्याच्या मध्यात ग्लास ठेवायचं. अर्ध्या साईडला हे बॅटर टाकायचं कोको पावडरचं, अर्धं बॅटर इकडच्या साईडने टाकायचं आणि वरून तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट त्यावर टाकू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही. आणि 10 मिनटं आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचं आणि वरून ताट ठेवायचं, का जेणेकरून वाफ जायला नको. त्याच्यावर परत एक असं जडसर काहीतरी ठेवून द्यायचं आणि 40 ते कमीत कमी 35 मिनटं, 30 ते 35 मिनटामध्ये हा होतो. आणि मंद आचेवर आपल्याला हा केक होऊ द्यायचा आहे. आपण चेक करून बघायचा. जर तुमचा चिपकत असेल तर थोडा वेळ तुम्ही परत ठेवू शकता, परंतु हा परफेक्ट असा झालेला आहे. मी 30 ते मिनटामध्येच हा काढलेला आहे. आणि थंड झाल्यावर आपल्याला काय करायचं, 2 ग्लास काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या ताटावर आपल्याला काढून अत्तर ते भांडं काढून घ्यायचं आहे. आणि बटर पेपर जे लावला होता ना, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा, मागून सुद्धा मस्त जाळीदार झालेले आहे. इथे आपल्याला एकाच केकमध्ये आपण 2 केक खाणार आहोत. इथे कोको पावडरचा आणि एक साधा. बघा, कोणी म्हणणार आहे का हा रव्याचा आपण केक केला आहे म्हणून. अतिशय झटपट होतो, तुम्ही केव्हाही करून खाऊ शकता. आता डिसेंबर महिना आहे, 25 डिसेंबरला आपण केक करतो किंवा आपण बाजारातला आणतो. बाजारातला न आणता तुम्ही घरी छान असा केक करू शकता आणि मुलांना सुद्धा देऊ शकता. अतिशय सुंदर, छान आणि खायला तितकाच सुंदर लागतो.
तुम्ही नक्की एक वेळा करून बघा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.